थालीपीठ म्हटलं की गरमागरम नाश्ता. महाराष्ट्रीयन घरात सकाळच्या नाश्त्याला थालीपीठ आवर्जून केले जाते. गरमागरम थालीपीठासोबत घट्ट दही, सॉस, चटणी, लोणचं असं काहीही चालतं. हॅलो, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीचे मिक्स पिठांचे पौष्टिक आणि झटपट असे होणारे थालीपीठ. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे मिक्सर जार घेतलेला आहे. त्यामध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा आणि 5-6 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. ते आपण बारीक करून घेणार आहोत या पद्धतीने. आता हे आपण बाजूला ठेवून घेऊया. आता मी इथे एक मोठी परात घेतलेली आहे. त्यामध्ये आपण इथे ज्वारीचं पीठ 1 कप घ्यायचं आहे आणि बाकी सर्व पीठ आपल्याला अर्धा कप घ्यायचं आहे. बाजरी, गहू, तांदूळ आणि डाळीचं पीठ म्हणजेच बेसन आणि मिक्सरला बारीक केलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट, एक कांदा घालायचा आहे आपल्याला बारीक चिरलेला, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे, बडीशेप 1 चमचा घालायची आहे, अर्धा चमचा आपण जिरे पावडर, अर्धा चमचा धना पावडर आणि 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे. मिक्स तीळ आहे माझे हे, पांढरे आणि काळे. ओवा टाकायचा आहे, अर्धा चमचा ओवा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. आता हे आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. जसं पीठ आपण भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे पीठ. ज्याप्रमाणे आपण भाकरीला भिजवतो त्याप्रमाणे आपण हे पीठ मळून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता हे पीठ आपण जराशे बाजूला ठेवूया एका साईडला. आणि आता आपण एक रुमाल घेणार आहोत. तुमच्याकडे कापड किंवा स्वच्छ असा रुमाल असेल तो घेऊ शकता तुम्ही. तो चांगला ओला करून घ्यायचा आहे. आता मी हे पोळपाटावर हे रुमाल असं टाकून घेतलेलं आहे. पसरून घ्यायचा आहे रुमाल आपल्याला, ओला पाहिजे रुमाल. आणि त्यावरती पिठाचा असा थोडा गोळा घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपण असे बोटाच्या साहाय्याने तो पसरवायचा आहे. तुम्हाला जेवढा आकार हवा तुम्ही त्या पद्धतीने पसरून घ्यायचा आहे आणि असं छिद्र पाडायचे आहे त्याला, जेणेकरून तो चांगला भाजला जातो, क्रिस्पी होतो. आता मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावरती आपण प्रथम तेल लावून घ्यायचं आहे आणि मग असा अलगद रुमाल उचलून या बाजूने असं टाकून घ्यायचं आहे आणि जे छिद्र आपण पाडलेले आहे त्यामध्ये चमच्याच्या साहाय्याने तेल टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल आतमध्ये जातं आणि असं छान भाजलं जातं. उलटून घ्यायचं आहे. उलटल्याच्या नंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवून मंद गॅसवर आपण हे भाजवायचं आहे. अशा प्रकारे आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे. अजून एक थालीपीठ मी दाखवते टाकून. या पद्धतीने आपण रुमालाच्या साहाय्याने टाकून घ्यायचं आहे. त्यावरती तेल सोडायचं आहे आणि पहिलं उलटून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून परत दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपले हे महाराष्ट्रीयन पद्धतीचे थालीपीठ झटपट तयार होतात. पौष्टिक आणि झटपट बनणारे हे थालीपीठ आहेत. सकाळच्या नाश्त्याला तुम्ही नक्की बनवू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.